नमस्कार, मी स्नेहा धडवई लोकवृत्ताच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेचे वैशिष्ट्य आणि इतरही अनेक घडामोडी। सातारा येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। त्याला कारण म्हणजे काही समाजकंटक लोकांनी केलेली दगडफेक। पुणे बंगलोर हायवेवरच्या बॉम्बे चौकात झालेल्या या घटनेने सातारा शहर हादरलंय। ही दगडफेक करताना आंदोलकांना कसलंही भान नव्हतं। सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे घटनास्थळी गेले असता त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली, त्यात ते जखमी झाले। अशा अवस्थेत दिनेश आहिरे हा युवक पोलीस अधीक्षकांच्या मदतीला धावून गेला आणि पुढे काय झालं ते आपण या युवकाकडूनच ऐकूयात। लोकवृत्तामध्ये आपण पाहिलं की मराठा मोर्चा आंदोलनानंतर काय परिस्थिती आहे सातारा शहरामध्ये। अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले, दगडफेकीचे आणि जाळपोळ करण्याचे। रस्ता महामार्ग हा अडवून या आंदोलकांनी जे आंदोलन केले त्या ठिकाणी जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा पोलिसांवर देखील दगडफेक केली गेली आणि याच्यामध्ये स्वतः SP संदीप पाटील यांच्यावर देखील हल्ला झाल्याचं आपण सगळीकडे वृत्तपत्रांमध्ये वाचलं असेल, आमच्याही बातमीपत्रामध्ये तुम्ही पाहिलं। आणि त्या ठिकाणी जेव्हा संदीप पाटील यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी एक युवक मात्र तिथे धावून गेला आणि संदीप पाटील यांना वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला। त्याच्या धाडसाचं आम्ही निश्चितच कौतुक करतोय। आज हा युवक आपल्यासोबत आहे, आपण त्याच्याकडूनच जाणून घेणार आहोत की काय हा प्रकार घडला आणि कशा पद्धतीने त्याने हा वाचवण्याचा प्रयत्न केला। मला सांग मित्रा की तिथे नक्की हा प्रसंग काय घडला आणि कशा पद्धतीने तो तिथे संदीप पाटलांना वाचवण्याचा प्रयत्न केला। सर, ज्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथे SP साहेबांना माहिती मिळाली की काही समाजकंटक पुणे बेंगलोर हायवेवर टायर जाळून वगैरे अशा गोष्टी चाललेल्या आहेत, तर SP साहेब स्वतः तिथे गेले। त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की काहीतरी तिथे होत आहे, म्हणून मीही माझी बाईक काढली आणि त्यांच्या बाईकनी तिथपर्यंत पोचलो। पण पोचल्यानंतर वरती खूप सारे लोक मराठा आंदोलक होते आणि संदीप पाटील तिथे गेले। SP साहेब स्वतः तिथे गेल्यानंतर त्यांनी लोकांना, सर्व मुलांना, सर्व आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळे शांतचित्ताने ऐकून घेत होते। आणि अचानक काही समाजकंटक असो किंवा कोणी सो अशांनी खालून एम्पायर हॉटेल आहे तिथून दगडफेक करण्यास सुरुवात केली। त्याचाच एक गैरफायदा म्हणून की जे SP साहेबांचं जे काय काम आहे ते जे आत्ताच्या पद्धतीने त्यांचं जे साताऱ्यामध्ये जे काय काम चांगल्या पद्धतीने चालू आहे की गुन्हेगारी क्षेत्रातलं असो किंवा जे, मला असं वाटतं की ह्याच्यामुळेच SP साहेबांवर जास्त अटॅक हा SP साहेबांवर झाला। तर ज्यावेळी आंदोलकांनी किंवा ज्या लोकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यावेळी मला असं निदर्शनास आलं की SP साहेब ज्या गाडीच्या बाजूला होते त्यांच्यावर काही बॅकसाईडून लोक खूप अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होते किंवा त्यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे खूप सारं बोलत होते। हे मी स्वतः ऐकलं आणि धावत तिथपर्यंत गेलो। SP साहेबांना पूर्ण घट्ट पकडून कमीत कमी 500 मीटरपर्यंत मी त्यांना पूर्ण पकडून घेऊन गेलो। त्यांच्यावर जे होत होते दगडाचे वर्षाव तो स्वतः मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे। त्यांच्यावर जे झाले तेही माझ्यावरही झाले। तर असा एक प्रवास होता आणि त्याच्यानंतर त्यांना मी तिथे सोडल्यानंतर परत बॅकसाईडला पाहिलं तर ज्या गाडीच्या तिथे संदीप पाटील उभे होते त्याच गाडीमध्ये एक बंदोबस्तासाठी लेडीज कॉन्स्टेबल आल्या होत्या, त्यांनी एक लहान मूल सोबत आणलेलं होतं। तर आंदोलकर्त्यांनी या समाजकंटकांनी जे गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली याच्यामुळे ती जी कॉन्स्टेबल आणि त्याचं लहान मूल हे दोघे खूप घाबरले। हे त्या सरांना सोडल्यानंतर मी रिटर्न आलो, त्या लेडीजला धीर दिला, त्या मुलाला असं हातामध्ये घेतलं। माझ्यासोबत अजून एक कार्यकर्ता होता, सो मी ओळखत नाही आहे पण होते असे। तर त्यांना त्या मुलाला घेतलं आणि असं हातामध्ये घेऊन पूर्ण हुंडाई शोरूममध्ये आतमध्ये नेलं। त्यांना व्यवस्थित काय पाहिजे काय नको पाणी वगैरे दिला आणि परत आम्ही बाहेर आलो। असा हा एक प्रवास होता। तर आपण पाहिलं की या युवकाने कशा पद्धतीने आपलं हे आंदोलन आक्रमक होत असताना देखील बाजूने दगडांचा वर्षाव होतोय अशी सगळी परिस्थिती असताना याने जीवाची बाजी लावून एक प्रकारे मानवतेचा हा जो धर्म आहे तो पाळलेला आहे। आत्ताचं जे चाललेलं आंदोलन आहे ते निश्चितच जाती धर्माच्या आधारावर आरक्षण मागणारं आहे। आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्माची लोक आहेत, त्यांनी देखील आंदोलनं केलेली आहेत आपापल्या धर्माच्या आरक्षणाकरिता। आपलं म्हणणं हे लोकशाही पद्धतीने आपण मांडायलाच हवं। इथे आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर निश्चितच त्यासाठी आपण भांडायलाही हवं।
मात्र आज आंदोलनामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, स्वतः संदीप पाटील यांच्यावर जो हल्ला झाला आणि त्याच ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला कॉन्स्टेबल होते त्यांचं छोटंसं बाळ होतं, याची सुद्धा तमा आपण बाळगली नाही. याबद्दल निश्चितच खेद वाटतो की आपण मानव आहोत आणि या युवकाने हा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी मानवतेचा धर्म पाळण्याचा. निश्चितच या युवकाचं लोकवृत्ततर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि त्याला पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो. लोकवृत्तासाठी मी अविनाश पवार, सातारा. सातारा शहर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून युवक सर्रास फॅन्सी नंबर प्लेट लावून बाईक फिरवत असल्याचं चित्र सर्वसामान्य बनलं होतं. मात्र पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ज्या पद्धतीने चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याचं काम केलं त्याचाच कित्ता वाहतूक शाखेने देखील गिरवलाय. त्यांनी अशा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाड्यांचे फोटो काढून वाहतूक शाखेस पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. सातारा शहरात वाहतुकीचे नियम डावलून कशा पद्धतीने वाहतूक होते याविषयीचं वृत्त तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. त्यासोबतच ठिकठिकाणी वाहनांच्या नंबर प्लेट या मनमानी पद्धतीने रंगवून सुसाट आपली बाईक सातारच्या रस्त्यावरून फिरवणारे युवकही काही कमी नाहीत. मात्र आता याला एका अनोख्या पद्धतीने वाहतूक शाखेने पायबंद घातलाय. त्यांनी नागरिकांनाच आवाहन केलं होतं की आपल्याला अशी वाहने कुठे दिसल्यास त्याचे फोटो पोलिसांनी दिलेल्या PCR नंबरवर अपलोड करा आणि त्याला भरपूर असा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे अशा वाहनांवर आता कारवाई सुरू केली गेली आहे. तेव्हा आपल्या वाहनांची नंबर प्लेट अशी असेल तर ती आजच बदलून घ्या. सांगलीमध्ये स्मशानभूमीतून मृतदेहाची राख चोरीला जाण्याचे प्रकार वाढत चालले होते. या घटनांमुळे सांगली शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे संबंधितांवर आता कारवाईचा बडगा उगरलाय. सांगलीत अंत्यसंस्कार झाल्यावर 2 मृतदेहांची राख चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मनपा कर्मचाऱ्यास बेदम मारहाणही केली होती. या राख चोरीबाबत चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. यामुळे सांगलीकरांमध्ये नगरपालिकेविषयी प्रचंड अशी नाराजी होती. चौकशीसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहाची राख कुठे गेली असा जाब विचारत संतप्त नातेवाईकांनी त्यांच्या भोवती गोंधळ घातला होता. मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हा प्रकार ऐकला होता, पण त्याच्याही पुढं जाऊन त्या मड्याच्या राखेतनं सुद्धा चोरी करून काहीतरी मिळवायच्या दृष्टीने इथं चोरीचे प्रकार घडत आहेत. मागच्या 15 दिवसापूर्वी अशीच चोरी, या राखीची चोरी इथं झालेली होती. त्यावेळी सुद्धा आम्हाला प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की इथं सुरक्षा रक्षक नेमतो, CCTV बसवतो, पण त्यातला कोणताही प्रकार आत्ता झालेला इथं दिसत नाही. शासनास जाब विचारला असता शासन महानगरपालिकेचे पुढोओढीचे उत्तर देत आहेत. त्यांनी बोलत आहेत की वाऱ्यानं राख उडून गेली असेल. वाऱ्याने इतक्या प्रकारची राख उडून जाते का, तुम्हीच बघा आणि तुम्हीच दाखवा. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीत वारंवार घडत असलेल्या या प्रकारामुळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला होता. यापूर्वी जेव्हा असा प्रकार घडला होता तेव्हा त्या नातेवाईकांना कसेबसे समजावण्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना यश आलं होतं. मात्र हा प्रकार आता सर्रास झाल्याने याची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार आता इथल्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. आता यानंतर तरी असे प्रकार थांबतील अशी सांगलीकर अपेक्षा करतायत. गणेश चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, सांगली. बातमीपत्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. साताऱ्यात उत्तम प्रतीचं शाकाहारी जेवण पोटभर आणि तेही 99 रुपयात. काय म्हणता, विश्वास बसत नाही? मग या की एकदा इथल्या लज्जतदार पदार्थांची चव चाखायला. एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल. हो, आम्हाला तशी खात्रीच आहे. बरं, एवढंच आमचं वैशिष्ट्य नाही बरं का. इथं तुम्हाला मिळेल आल्हाददायक वातावरण, अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकं असं किचन, जिथं अन्न बनवण्याची प्रक्रिया होते स्वच्छतेचे सर्व मापदंड पाळून. आणि म्हणूनच इथले पदार्थ बनतात अतिशय चविष्ट आणि रुचकर. नाश्त्याला चवदार वसंत मिसळ, खमंग थालीपीठ आणि असे अनेक प्रकार. जेवणासाठी महाराष्ट्रीयन थाळी, पुरणपोळी थाळी आणि आमची स्पेशल वसंत थाळी. आपल्या आरोग्याची काळजी म्हणूनच इथलं जेवण असतं इतर हॉटेलपेक्षा वेगळं. शिवाय अमर्यादित जेवण, कारण तुमचं पोट भरणं हे आमच्यासाठी महत्वाचं. ग्राहक देवो भव ही संकल्पना घेऊनच आम्ही करतोय तुमची सेवा. तेव्हा आजच भेट द्या वसंत भोजनालयाला आणि आपला अभिप्राय नोंदवा. सातारा शहराच्या मध्यभागी पोवई नाक्यावर
आंबेकर बिल्डिंगमध्ये लोकवृत्त चॅनल शेजारी वसंत भोजनालय, शाकाहारी जेवणासाठी सदैव तत्पर. वसंत भोजनालय म्हणजेच संपूर्ण जेवण. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे गुरुपौर्णिमा. या दिवशी आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर ज्यांनी आपल्याला जगण्याची दिशा दिली त्या सर्व गुरूंच्या प्रती आपण आदर व्यक्त करतो आणि त्यांना वंदन करतो. म्हणूनच या दिवसाचं सगळ्यांच्याच आयुष्यात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पाहूया त्या दिवसाचं वैशिष्ट्य. हे होतं आजचं बातमीपत्र. आजच्या बातमीपत्रामध्ये आज आपण इथंच थांबणार आहोत. भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रामध्ये नवीन बातम्यांसह. मात्र आपण आमचं हे बुलेटिन आता सोशल साईट्सवरून पाहू शकणार आहात, कधीही आणि कुठेही. त्यामुळं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आपण आम्हाला फॉलो करा आणि तिथं सबस्क्राईब देखील करा, ज्यामुळे आपल्याला मिळतील ताजे अपडेट्स. तेव्हा पाहत रहा लोकवृत्त. धन्यवाद.